लिंबा गणेशमध्ये शेतकरीसह वेदना दिवस पाळला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली. बीड प्रतिनिधी. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरीसह वेदना दिवस पाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती आदर व सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालतीताई करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी आर्थिक विवंचनेतून आपल्या 4 मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेला यावर्षी 40 वर्षे पूर्ण झाली असून ती शेतकरी आत्महत्येची पहिली नोंद म्हणून ओळखली जाते. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या माहितीनुसार देशात दररोज सुमारे 45 तर महाराष्ट्रात सुमारे 15 शेतकरी आत्महत्या करतात. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 256 आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यातच 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कमाल शेतजमीन धारण कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे नरभक्षी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेला जाब विचारण्यासाठी व शेतकऱ्यांचे हक्क व अस्तित्व वाचवण्यासाठी आंदोलनाची गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 19 ग्रामपंचायत कार्यालयात सामूहिकरित्या अन्नत्याग उपोषण आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पागिरे, सेवा सोसायटी चेअरमन रवींद्र निर्मळ, बाळकृष्ण थोरात, ॲडव्होकेट गणेश वाणी, दामोदर थोरात, दादा गायकवाड, गणपत तागड, रामकिसन गिरे, बिभीषण वाणी, संतोष भोसले, रामदास मुळे, रामचंद्र गिरे, शहादेव कोले, मोहन कोटुळे, सुंदरराव जाधव, विठ्ठल कदम, सीताराम थोरात, सुरेश मोरे, शाकिंदर काटकर आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे, त्यांची पत्नी मालतीताई करपे आणि त्यांची 4 मुलं यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. शासन दरबारी नोंद झालेली ती पहिली शेतकरी आत्महत्या आहे. आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी तब्बल 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला दीड महिन्यामध्ये 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. सरकारचे जे कायदे आहेत ते शेतकरी विरोधी कायदे आहेत. सिरिंजचा कायदा असेल, जमीन अधिग्रहण कायदा असेल, आवश्यक वस्तू कायदा असेल, या कायद्यामुळे शेतकरी गुलाम आहे, पारतंत्र्यात आहे, शेतकऱ्यांना न्याय नाकारला जातो. त्यामुळं शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी 2017पासून शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी, अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 19 मार्चला संपूर्ण भारतामध्ये अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणून एक दिवस उपवास केला जातो. आणि या उपवासामध्ये लिंबा गणेश येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि सर्व सहभागी आहोत. आणि या दिनी स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी की हे शेतकरी विरोधी जे कायदे आहेत सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना नरभक्षी ठरणारे, गळफास ठरणारे कायदे रद्द करण्यात यावे अशी किसान पुत्रांची मागणी आहे.